महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी आहे। भाविकांनी तुळजाभवानी मातेचं दर्शन घेऊन नवीन वर्षानिमित्त संकल्प केला। चांगलं आरोग्य राहावं यासाठी प्रार्थना करत देवीची खणा नारळ ओटीनं पूजा केली आहे। तुळजाभवानी मातेसह मंदिरातील भवानी शंकर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली। तुळजाभवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली। आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे, त्यामुळे भाविकांनी जे आहे ते राज्यभरातल्या इथे दर्शनासाठी गर्दी केली आहे। अनेक भाविकांनी आपली नवस्फूर्ती असेल किंवा मनोकामना इथे देवीच्या चरणी मांडत एक नवीन संकल्प केलेला आहे। काही भाविक आपल्यासोबत आहेत। मला सांगा, तुम्ही कुठून आलात, देवी चरणी काय प्रार्थना केली? आम्ही पिंपरी चिंचवड पुण्याहून आलो। आम्ही दरवर्षी नूतन म्हणजे पहिला दिवस देवी चरणी आशीर्वाद घ्यायला येतो आणि पूर्ण वर्ष सुख समृद्धीचं जावं अशा दृष्टिकोनातून गेली 10 वर्ष आम्ही येतोय। तुम्ही कुठली पूजा आईची केली आणि काय चरणी प्रार्थना केली? आईला साडी चोळी आणि प्रसाद वगैरे हे करून आम्ही पूजा केलेली आहे। नवीन वर्षाची सुरुवात भाविकांनी जे आहे तुळजाभवानी मातेचं दर्शन घेत नवीन संकल्प केला आहे। संतोष जाधव, TVN मराठी, तुळजापूर, धाराशिव।